नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण बघतोय गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट आपल्या बदलापूरकरांसाठी विविध समाजोपयोगी कार्यक्रम सुद्धा करतात आणि बदलापूरकरांच्या अनेक समस्यांमध्ये त्यांच्या सोबत असतात. अर्थात आता आपण जर बघितलं तर शहर अध्यक्षपदी रमेश चव्हाण सर यांची निवड जी आहे ती सध्या झालेली आहे आणि त्याच निमित्ताने आपण जर बघितलं तर त्यांना खूप खूप शुभेच्छा ज्या आहेत त्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा दिल्या जातात. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आणि इथून पुढे त्यांचा पक्ष कशा पद्धतीने वाटचाल करणार आहे त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर, आपले बदलापूर तर्फे सुद्धा आणि संपूर्ण बदलापूरकरांतर्फे. कसं वाटतंय आज शहर अध्यक्षपदी निवड झाली? चांगले. किती वर्षांचा हा प्रवास होता? आम्ही बघतोय अनेक वर्षांपासून तुम्ही चांगलं कार्य करत आहात. आज शहर अध्यक्षपदी निवड झाली, कसं वाटतं? 42 वर्षापासून मी इकडं आहे, काँग्रेसमध्ये होतो. मग पवार साहेबांनी राष्ट्रवादीचा पक्ष काढला, तर मग ते राष्ट्रवादीमध्ये नंतर आलो मी. त्याच्यानंतर जो प्रवास चालू झाले 2016 पर्यंत काही मी एवढं कामं केलं. मग नंतर मी काही नोकरीला होतो, त्याच्यामुळे मला काही करता आलं नाही. मी नोकरीमधून 2016ला मी नोकरी सोडली, म्हणजे आपलं रिटायर्ड झालो. त्याच्यानंतर मला ही पदवी आता राष्ट्रवादीने मला ही पदवी दिली की तुम्ही येऊन शहर अध्यक्ष म्हणून व्हा, तुम्ही काहीतरी काम करा, म्हणून त्यांना माझ्यावरती विश्वास होतो. मला पण राष्ट्रवादीमध्ये विश्वास आहे. माझे पवार साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब आहेत, खाली देशमुख आहेत, हे सर्व लोक आहेत माझ्या मागं. म्हणून मी पण याच्यामध्ये उतरलोय. नक्की बदलापूरसाठी नक्की चांगलं काम मी करेन, हे मी वृत्ती. आज बदलापूरमध्ये अनेक समस्या आहेत. वीजची समस्या आहे, अनेकांच्या घरामध्ये लवकर पाणी येत नाहीये. तुमच्या पक्षाच्या माध्यमातून पुढे कशी जबाबदारी ही तुम्ही निभावणार? हा मॅडम, हे तर मला माहिती आहे, पाणी येत नाही काही ठिकाणी. मग त्याच्यासाठी आता एवढं लोक काय केलेले नाहीये. मगर मी प्रयत्न नक्की करेन की लोकांना पाणी कसं द्यावे, और कुठं आपण थांबलोय और का असं येत नाही पाणी. मग MGP ला काय प्रॉब्लेम्स आहेत की कुठलं पाईपलाईन लीक्स होतं, कुठं पाणी दिल्यानंतर येत नाही. या गोष्टीवरती मी थोडासा बघन, नंतर मी तुम्हाला याच्यावरती मी चर्चा करेन. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. आता सध्या आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना एक शहर अध्यक्ष जे आहेत ते मिळालेले आहेत आणि कुठेतरी हा पक्ष आता एका वेगळ्या पद्धतीने वाटचाल करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. कशा शुभेच्छा द्यायला सरांना? काय सर काका आहेत ते आमचं, आणि ते लय सौभाग्याचं गोष्ट आहे की ते आता म्हणजे अधिकारी झालेत म्हणून, आणि पुढं काय पण काम करणार, ते एकदम चांगलं काम करणार, ते अपेक्षा आहे त्यांचं. आमचे खास मित्र आहेत ते, त्यांची काम करण्याची चिकाटी आहे, धडाडी आहे. त्यांनी जे काय आता सांगितलं ते नक्कीच करून दाखवतील, मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नाली सर.